योद्धा न्यूज चॅनल. चाकणमध्ये गॅससाठी पहाटेपासूनच रणधुमारी. एजन्सीच्या नियोजनाअभावी नागरिकांचा तीव्र संताप. चाकण जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे. गॅस टंचाईच्या भीतीनं चाकणमधील गॅस एजन्सी समोर पहाटे 5 वाजल्यापासून महिला आणि कामगारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे तासनतास ताटकळत राहावे लागल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलांना घेऊन महिला रांगेत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनेक महिला पहाटे 5 वाजेपासून कडाक्याच्या थंडीत आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन रांगेत उभ्या होत्या. घरचे काम सोडून आणि मुलांची ओढाताण सोसूनही गॅस मिळेल की नाही याची कोणतीही शाश्वती नसल्यानं महिला वर्गात प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. कामगार वर्गाची दुहेरी ओढाताण. चाकण हा औद्योगिक पट्टा असल्यानं येथे कामगारांची संख्या मोठी आहे. अनेक कामगार रात्रपाळी नाईट शिफ्ट संपवून थेट गॅस एजन्सीवर पोहोचलं, तर काही जण दुसऱ्या शिफ्टला जाण्यापूर्वी गॅस मिळावा म्हणून रांगेत थांबले होते. मात्र सकाळी 9:09 एजन्सीचे कर्मचारी कार्यालयात आले आणि त्यांनी गॅसची गाडी दुपारी येईल असं कोरडे उत्तर दिल्यानं कामगारांचा संयम सुटला. नागरिकांच्या प्रमुख मागण्या. एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे खालील प्रश्न उपस्थित केले आहेत. सूचना फलकाचा अभाव. जर गॅस वितरणास उशीर होणार असेल तर एजन्सीनं तिथे किमान तसा सूचना फलक लावणं आवश्यक आहे. वेळेचं नियोजन. नागरिकांना किती वेळ थांबावे लागेल याची स्पष्ट कल्पना आधीच मिळायला हवी. प्रशासकीय हस्तक्षेप. गॅसच्या या कृत्रिम टंचाईवर आणि एजन्सीच्या कारभारावर प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन तोडगा काढावा. आम्ही पहाटेपासून कामाधंदा सोडून इथे उभे आहोत. जर गाडी दुपारी येणार होती तर आम्हाला तसे आधी का सांगण्यात आले नाही? एजन्सीच्या या वागणुकीमुळे आमचा पूर्ण दिवस वाया गेला आहे. एक संतप्त नागरिक. सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण झालेली संभाव्य टंचाई यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा वेळी गॅस वितरकांनी अधिक संवेदनशीलतेनं काम करणं गरजेचं असताना चाकणमधील हा प्रकार प्रशासकीय अनास्थेचं दर्शन घडवत आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज चॅनलची प्रतिनिधी सत्यवान शिंदे यांनी.